नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। धर्मशालाच्या ग्राउंडनी क्रिकेटचा नजारा दाखवला, इथल्या हवामानाने लोकांना निसर्गाचा नजारा दाखवला। एका अर्थाने पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस हा सर्व अर्थाने सुंदर ठरलेला आहे। भारतीय संघाला पहिल्या दिवशी बॉलर्सनी आघाडी मिळवून दिली होती, आज दुसऱ्या दिवशी बॅट्समननी आघाडी मिळवून दिलेली आहे। पहिल्या दिवशी बॉलर्सनी आपली कामगिरी पार पाडली होती, दुसऱ्या दिवशी आपल्या फलंदाजांनी चांगल्यापैकी पद्धतशीर बॅटिंग करून, तंत्रशुद्ध बॅटिंग करून भारतीय संघाला विजयाकडे अजून एक पाऊल टाकण्याला मदत केली असंच मी म्हणेन। त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा अहवाल सादर करतो। कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, तुमचा आवडतं फेसबुक पेज सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। दुसऱ्या दिवशीचा खेळ चालू होत असताना मनामध्ये एकच गोष्ट होती, दोन फलंदाजांमध्ये भक्कम मोठी पार्टनरशिप व्हायला पाहिजे। इंग्लंड संघाच्या मनामध्ये होतं, जर सुरुवातीला रोहित शर्मा शुभमन गिलला लवकर आऊट काढता आलं तर भारतीय संघावरती दडपण येऊ शकेल, पण रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी तसं अजिबात होऊन दिलं नाही। कारण आज जी त्यांनी बॅटिंग केली त्या बॅटिंगमध्ये तंत्रशुद्धता होती, एकमेकांच्यातलं सामंजस्य होतं आणि त्याचबरोबर मोठे फटके मारायची अगदी वेगळीच अशी लकब होती। त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा बशीर हा जो त्यांचा महत्त्वाचा बॉलर ठरणार होता, त्याच्यावरतीच व्यवस्थित आक्रमण हे भारतीय फलंदाजांनी ठरवून केलं। सुरुवातीला रोहित शर्माने आपले रंग दाखवले, थोडासा जम बसवल्यानंतर शुभमन गिलने आपले रंग दाखवले। कसोटी क्रिकेटमध्ये एक गोष्ट साधी असते, जेव्हा दोन फलंदाजांमध्ये 100, 150, 200 रन्सची भागीदारी होती तेव्हा चित्र बदलायला लागतं। आज ते चित्र बदलताना धर्मशालाच्या मैदानावरती बघायला मिळालं, कारण लंचपर्यंत इंग्लंड संघाचे जे काही मनसुबे होते ते अक्षरशः उधळून लावले या दोन्ही बॅट्समननी। दोघांनी लंच अगोदर शतक केलं, मस्त ऊन पडलेलं होतं, त्यामुळे गरम हवा सुद्धा होती, बोचरी थंडी अजिबात नव्हती आणि पहाडाकडे AC लावल्यासारखं हवा येत होती, कारण गार हवाच मधनं त्या बर्फाच्छादित शिखरांवरनं प्रेक्षकांना एन्जॉय करायला मिळत होती। ऊन असल्यामुळे थंडी वाजत नव्हती, मैदान इतकं सुंदर दिसत होतं, दृष्ट लागण्यासारखं, आणि त्यात नाही रोहित शर्मा आणि शुभमन गिल झकास बॅटिंग करत होते। त्यांनी मोकळ्या जागेमध्ये फटकेही मारले, पळूनही धावा काढल्या, मोठे फटके मारताना ते घाबरलेही नाहीत। एक क्षण असा होता की बेन स्टोक्सनी डाव्या बाजूला 6 फिल्डर लावले, उजव्या बाजूला 3 फिल्डर होते। तुम्ही म्हणाल लेले याच्यात विशेष काय? महत्त्वाची गोष्ट अशी होती की जर का विकेटचा मध्य काढला तर त्या मध्यापासनं अलीकडे बॅट्समनकडे असे 9च्या 9 फिल्डर, जर का विकेटकीपर धरला तर 10 फिल्डर हे त्या मध्याच्या मागच्या बाजूला होते। आखूड टप्प्याची बॉलिंग टाकून शुभमन गिल आणि रोहित शर्माला जाळ्यात पकडण्याचा एक शेवटचा प्रयत्न बेन स्टोक्सनी करून दाखवला, परंतु त्याला सुद्धा हे दोघं बदले नाहीत, कारण हवेतनं फटका मारला नाही। एक शॉट रोहित शर्मानी जो मारला पुलचा थेट प्रेक्षकांमध्ये, बाकी सगळे त्यांनी मस्त असा बॅटचा अंदाज खाली ठेवत बॉल खाली उतरवलेले होते। दोघांची पार्टनरशिप रंगू लागली तशी इंग्लंड संघाचा धीर हा सुटू लागलेला होता, कारण बशीर हा त्यांचा मेन बॉलर होता आणि त्यालाच व्यवस्थित दोन्ही बॅट्समन चोपून काढत होते। अँडरसनला वापरून पाहिलं, वुडला बॉलिंग देऊन पाहिली, हार्टलीनी बॉलिंग टाकली आणि त्याचबरोबर बशीर सुद्धा सातत्याने मारा करत होता। लंचपर्यंत एकही विकेट गेली नाही, 130 पेक्षा जास्त धावा जोडल्या गेल्या होत्या, दोघांची शतकं झालेली होती। वाटलं होतं की लंच नंतर ही धावांची मेजवानी चालूच राहणार। क्रिकेटमध्ये असं आपल्याला वाटतं तसं कधीच होत नाही, कारण लंच टाईम नंतर 8 महिन्यांनंतर बेन स्टोक्स बॉलिंगला आला आणि गंमत बघा, त्याच्या पहिल्या बॉलवरती मस्त बॉल पडला आणि त्याच्यावरती शतकवीर रोहित शर्मा अक्षरशः बोल्ड झाला। काय गंमत असते बघा, इतर बॉलर अक्षरशः डोकं आपटून ठकलेले होते, त्यांना यश नाही मिळालं, पण बेन स्टोक्सला पहिल्या बॉलवरती यश मिळालं आणि सगळेजण एकदम बेभान झाले। इंग्लिश प्लेयर रोहित शर्मा शतक करून आत परतला। जेव्हा मोठी भागीदारी 170च्या पुढच्या धावांची भागीदारी तुटली त्यावेळेला नेहमी क्रिकेटमध्ये असं बघायला मिळालं की एक बॅट्समन आऊट झाला की दुसराही लगेच आऊट होतो। आजही तसंच झालं, कारण शुभमन गिल सुद्धा शतक करून आऊट झाला आणि त्याला अँडरसनने आत येणाऱ्या बॉलवरती बोल्ड केलं। एवढा स्विंग झाला पण तो शुभमन गिलला चकवायला पुरेसा होता। परत इंग्लंड संघाला वाटलं की आपण आता भारताचा डाव लवकर गुंडाळण्याकडे प्रयत्न करू शकतो
अजिबात तसं झालं नाही. कारण सरफराज खान आणि पदार्पण करणाऱ्या पडिक्कलनी एकदम झकास बॅटिंग केली, निवांत बॅटिंग केली. सरफराज खानला फास्ट बॉलरनी मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याला स्पिनरला जास्त खेळूनच दिलं नाही. परंतु थोडा वेळ शांतपणे खेळून झाल्यानंतर इंग्लंड संघाला कळून चुकलं हा बॅट्समन काय ऐकणाऱ्यातला नाही. मग त्यांनी स्पिनरला आणलं आणि स्पिनरला तर सरफराज खान फारच सुपर्ब बॅटिंग करतो. पडिक्कलनी जम बसवलेला होता आणि या दोघांनी झकास बॅटिंग केली. टी टाईमपर्यंत दोघंही नाबाद परतले आणि नंतर दोघांनी अर्धशतकं सुद्धा पूर्ण केली. फक्त अर्धशतक पूर्ण केल्यानंतर ट्रिक शॉट मारण्याच्या टाईपमध्ये सरफराज खान आऊट झाला. त्यांनी अर्धशतकं केलेली आहेत, पण शतकाकडे जाण्याची जी त्याची ओरिजिनल मनोवृत्ती आहे त्याला तो स्वतःच बाधा आणतोय असं मी म्हणेन. आजच्या बॅटिंगमध्ये त्याच्या सहजता होती. पडिक्कलच्या बॅटिंगमध्ये लेफ्ट हँडरची नजाकत होती. भारतीय संघाचे सुद्धा इंग्लंडप्रमाणेच काही खेळाडू पटापट आऊट झाले. अश्विन पटकन आऊट झाला, त्या मानाने जडेजा पटकन आऊट झाला. सरफराज खान, पडिक्कल एका पाठोपाठ एक आऊट झाले आणि इंग्लंड संघाला वाटलं दुसऱ्या दिवशी डे एंडला परत आपल्याला बॅटिंग करायला लागणार. अजिबात तसं झालं नाही. हे विकेट अजूनही चांगलं आहे हो, कारण 18 ओव्हर्स बुमराह आणि कुलदीप यादवनी खेळून काढलेले आहेत. अक्षरशः संयमाची परीक्षा या दोघांनी इंग्लंड संघाच्या बघितली आहे म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण या दोघांनी भागीदारी केली, या बॉलर्सना त्रास सुद्धा दिला, सहजी त्यांना तोंड सुद्धा दिलं. भारताची आघाडी 250 धावांच्या पुढे दोघं घेऊन गेलेले आहेत. आजच्या दिवशीच्या खेळामध्ये भारतीय संघाने भरपूर धावांची लयलूट केलेली आहे. याच्यामध्ये एक चांगलं आणि एक वाईट मला सांगावंसं वाटतं. बशीरचं मला कौतुकही करावंसं वाटतं, त्याला मार पडला तेही तुम्हाला सांगावंसं वाटतं. कारण 40पेक्षा जास्त ओव्हर या पठ्ठ्याने टाकलेले आहेत. त्याला 12 चौकार 8 षटकार भारतीय बॉलर्सनी मारलेले आहेत. तरीही हार न मानता त्यांनी भारताचे 4 बॅट्समन आऊटसुद्धा केले. म्हणून या बॉलरचं मला कौतुक वाटतं. जो डर गया समजो मर गया, मला अक्षरशः शोलेतला डायलॉग आठवला. कारण हा डरणारा बॉलर नाही आहे. स्पिनरला चांगल्या विकेटवरती मार पडतो, पण त्यांनी खच्ची व्हायचं नसतं. हे तिसऱ्याच कसोटीमध्ये बशीर शिकलेलं आहे. ही गोष्ट मला सकारात्मक वाटते. आजच्या त्याच्या 4 विकेटसुद्धा इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. कारण जर त्याला 4 विकेट पडल्या नसत्या तर अजून मोठी धावसंख्या कमी विकेट घालून भारतीय संघाने निर्माण करून दाखवली असती. ह्याच क्रिकेटच्या ज्या घडामोडी असतात त्याच बघताना मला अत्यंत आनंद होतो. त्या शेअर करताना तुमच्याबरोबर अजून आनंद होतो. 2च दिवस कसोटीचे झालेले आहेत आणि 18 विकेट्स गेलेले आहेत. म्हणायला गेलं तर हा वेग बरोबर आहे, परंतु फरक एवढाच आहे, भारतीय संघाकडे पहिल्या डावामध्ये 250 धावांच्या पेक्षा जास्त धावांची आघाडी निर्माण झालेली आहे. 2 बॅट्समन अजूनही आऊट व्हायचे बाकी आहेत. याचाच अर्थ भारतीय संघाची या सामन्यावरची पकड पहिल्या दिवशी होती त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी अजून मजबूत झालेली आहे. हे विकेट मी परत सांगतो, बॅटिंगला अजूनही उत्तम आहे. इंग्लंड संघ दुसऱ्या डावामध्ये अप्लाय करेल, संयम ठेवेल, डोकं खाली घालून बॅटिंग करतील अशी माझी अपेक्षा आहे. कारण हा सामना आपल्याला वाटतोय तेवढा संपलेला नाही आहे, अजून बऱ्यापैकी ओपन आहे. अर्थातच भारताचा वर्चस्व हा जबरदस्त आहे. माझी मतं मी तुम्हाला सांगितली. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल, माझं यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सोडू नका. तुमच्या प्रश्नांची म्हणा, तुमच्या प्रतिक्रियांची म्हणा, मला नेहमीच वाट बघायला आवडतं. तेव्हा जरूर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. बाय बाय.